75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000ची मदत. आग्री यूथ फॉरम लोढा ट्रस्टच्या स्तुत्य उपक्रम. होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने आग्री यूथ फोरम आणि लोढा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आर्थिक सहाय्य वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. शिक्षण, कौशल्य आणि स्वावलंबनाच्या दिशेने विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे मार्गदर्शन मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. आग्री यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या पुढाकारातून आणि लोढा चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हेच फोरमचे ध्येय असून त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले. या प्रसंगी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, हरिभक्त पारायण प्रल्हाद शास्त्री महाराज यांच्यासह दत्ता वझे, गजानन पाटील, चंद्रकांत पाटील, लक्ष्मण पाटील, बंडू पाटील, पांडुरंग म्हात्रे, रामकृष्ण पाटील, शरद पाटील आणि आग्री यूथ फोरमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या पुढे जाण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून अशा उपक्रमांमुळे समाजातील विद्यार्थ्यांसाठी नवे मार्ग खुलत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्ष डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय आग्री महोत्सव हा आपण करत असतो. या आग्री महोत्सवामध्ये लोढा चॅरिटीच्या वतीनं 10 लाखाची मदत ही प्रत्येक वर्षी होत असते. यावर्षी आम्ही असं ठरवलेलं आहे की या भागातील जे काही विद्यार्थी आहेत, जे शिक्षण घेत आहेत, जे स्पोर्ट्समध्ये, त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत, यांना मदत करायची. याच्यामध्ये आज आम्ही 75 विद्यार्थ्यांना आम्ही याच्यामध्ये नावं केली आणि आज त्याचं प्रत्येक विद्यार्थ्याला 10,000 हजाराचं वाटप आज स्वतः महाराष्ट्राचे मंत्री महोदय मंगल प्रभातजी लोढा हे होते, यांच्या शुभ हस्ते इथे दिलेले आहेत. आणि निश्चितच आम्हाला त्याचा आनंद वाटतोय की जे काय मुलांना ज्या आग्री फोरमचं धोरण होतं की गरीब लोकांना, जे कर्जू लोकांना गरज होती ती देण्यासाठी एक छोटासा उपक्रम आमच्या वतीने आम्ही करण्यात आला आणि निश्चितच त्याचा संपूर्ण आनंद आमच्या सर्व संयोजक समितीला होते, सर्वांना होते आणि लोढा ग्रुपचाही आम्ही आनंद व्यक्त याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी अजून झाली की ह्या कार्यक्रमाच्या रूपाने मंत्री जे आहेत कौशल्य विकास मंत्री यांनी निर्जय येथे काही विद्यार्थ्यांसाठी, 1000 विद्यार्थ्यांसाठी काही स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कोर्सेस करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये 500 विद्यार्थ्यांना 50% आग्री फोरमचे जे काही आमचे सांगू त्या विद्यार्थ्यांना तिथे ते शिकवतील, करतील आणि त्यांना रोजगारासाठी किंवा सर्व्हिससाठी खूप छान मदत भविष्यामध्ये होईल. आणि हे उपक्रम आज इथे पहिल्यांदा झाला आणि त्यांची भूमिका अशी आहे लोढा ग्रुपची की पुढच्या वर्षी 100 लोकांना आपण देऊ, ही त्याच्यामध्ये अजून एक भर पडलेली.